नमस्कार मित्रांनो, मेडिकल जॉब्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण आरोग्य सेवक पदासाठी लागणाऱ्या पात्रतेबद्दल बोलणार आहोत। नवीन नियमांमुळे खूप गोंधळ उडालाय, पण काळजी करू नका, आज आपण प्रत्येक गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। हो, हाच तो प्रश्न आहे जो सध्या अनेक उमेदवारांच्या मनात आहे, बरोबर? विशेषतः अलीकडे जे बदल झाले आहेत त्यामुळे खूप जण संभ्रमात आहेत। चला तर मग आज आपण या नियमांना व्यवस्थित समजून घेऊया आणि तुमच्या सगळ्या शंका दूर करूया। तर आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी हे नवीन सेवा नियम काय आहेत, मग भरती कशी होते आणि वयोमर्यादा काय आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शैक्षणिक अट आणि शेवटी इतर आवश्यक प्रमाणपत्र आणि लहान कुटुंबाचा नियम। चला सुरू करूया। चला पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया। नवीन सेवा नियम। हे नियम कुठून आले आणि त्यांचा आधार काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण सगळी प्रक्रिया याच नियमांवर अवलंबून आहे। तर बघा, हे नवीन नियम म्हणजे या भरती प्रक्रियेचा पाया आहेत। आपण पुढे जे काही बोलणार आहोत ते सगळं याच अधिकृत GR किंवा मार्गदर्शक तत्वांवर आधारित आहे। ओके, नियम कुठून आले हे तर आपल्याला कळालं। आता वळूया दुसऱ्या भागाकडे। ही पदं कशी भरली जातात आणि त्यासाठी वयाच्या अटी काय आहेत हे पाहूया। इथे भरतीचे दोन प्रकार आहेत। यातल्या 75% जागा म्हणजे बहुतेक जागा या सरळ सेवेने भरल्या जातात, म्हणजे थेट भरती होते, ज्याबद्दल आपण आज बोलतोय, आणि उरलेल्या 25% जागा या प्रमोशनने भरल्या जातात। आता वयाचं बघूया। अर्ज करण्यासाठी कमीत कमी वय 18 वर्ष पूर्ण हवं। कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आहे आणि जर तुम्ही राखीव प्रवर्गात असाल तर 44 वर्षांपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। आणि आता आपण आलो आहोत सगळ्यात महत्त्वाच्या आणि गोंधळ निर्माण करणाऱ्या मुद्द्यावर, तो म्हणजे मुख्य शैक्षणिक अट। इथेच खूप उमेदवारांची मोठी चूक होते। हा तो प्रश्न आहे जो सगळ्यात जास्त विचारला जातो की फॉर्म भरण्याआधीच आपल्याकडे तो 12 महिन्यांचा विशेष MPW कोर्स पूर्ण केलेला असायला हवा का? तर या प्रश्नाचं उत्तर अगदी स्पष्ट आणि सोपं आहे, नाही। अर्ज करण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त एकच शैक्षणिक पात्रता हवी आहे, आणि ती म्हणजे तुम्ही 12वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असायला हवं। बस इतकंच। मग त्या कोर्सचं काय? तर बघा, प्रक्रिया अगदी सरळ आहे। तुम्ही फक्त 12वी सायन्सच्या बेसवर अर्ज करायचा। एकदा तुमची निवड झाली की सरकार स्वतः तुम्हाला ते 1 वर्षाचं प्रशिक्षण देतं आणि मग प्रमाणपत्र मिळतं। म्हणजे अर्ज करताना तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असण्याची काहीही गरज नाही। चला, सगळ्यात मोठा गैरसमज तर दूर झाला। आता याशिवाय अजून 2 प्रमाणपत्र आहेत ज्याबद्दल उमेदवारांमध्ये थोडा संभ्रम असतो, तोही आपण आता दूर करूया। पहिला आहे MSCIT। इथे एक गोष्ट लक्षात घ्या, अर्ज भरताना हे प्रमाणपत्र असणं कंपल्सरी नाहीये, पण हो, एकदा तुमची नोकरी लागली की तुम्हाला ते दिलेल्या वेळेत पूर्ण करणं बंधनकारक आहे। आणि समजा नोकरी लागल्यावर तुम्ही वेळेत MSCIT कोर्स पूर्ण नाही केला तर नोकरी जात नाही, पण त्याचा थेट परिणाम तुमच्या पगारवाढीवर आणि प्रमोशनवर होतो। जोपर्यंत तुम्ही सर्टिफिकेट सादर करत नाही तोपर्यंत तुमची प्रगती थांबते। आणि आता बघूया शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा नियम, तो आहे लहान कुटुंबाचा नियम। प्रत्येक अर्जदारासाठी या नियमाचं पालन करणं बंधनकारक आहे। हा नियम अतिशय स्पष्ट आहे। या नियमानुसार पात्र होण्यासाठी अर्जदाराला 2 पेक्षा जास्त मुलं असता कामा नयेत। यात कोणतीही सूट किंवा तडजोड नाही। यासाठी तुम्हाला नोकरीत रुजू होताना एक कायदेशीर घोषणापत्र द्यावं लागतं, आणि ही अट तुमच्या संपूर्ण सेवा काळात लागू राहते हे लक्षात ठेवा। तर या संपूर्ण माहितीचा सार एका वाक्यात सांगायचा झाल्यास लक्षात ठेवण्यासारखी फक्त एकच पात्रता आहे, 12वी विज्ञान। बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या निवड झाल्यानंतर येतात। तर मित्रांनो, आशा आहे की आता पात्रतेबद्दलचा तुमचा सगळा गोंधळ दूर झाला असेल। आता तुम्ही पूर्णपणे निश्चिंत होऊन परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करू शकता। तुम्हाला जर अशाच नोकरीच्या अपडेट्सबद्दल अधिक माहिती हवी असेल तर मेडिकल जॉब्स अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा।